पालघर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा तिढा अजूनही सुटलेला नाही। पण पालघर जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई अहमदाबाद महामार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची छायाचित्र असलेले मोठे बॅनर्स लावून प्रचाराचा नारळ वाढवण्यात आलाय। आश्चर्याची बाब म्हणजे पालघरची ही जागा महायुतीतून शिंदेंची शिवसेना लढवणार की भाजपा याचा किंवा महायुतीचा उमेदवार कोण असणार याचाही फैसला अजून झालेला नाही। पण मुंबई अहमदाबाद महामार्गावरील रस्त्यांवर हे असे पोस्टर आपल्याला पाहायला मिळतात आणि तिथूनच म्हणजे विरार खानिवडे परिसरातून महायुतीच्या बॅनर्सचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर। महायुतीमध्ये ठाणे आणि पालघर लोकसभेची सीट कुणाकडे जाते याचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये। तर दुसरीकडे महाविकास आघाडीने आपले दोन्ही उमेदवार उभे करून प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे। सध्या आता महायुतीने बॅनरबाजी करून प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न करत आहे। तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आपण अशा प्रकारे प्रचंड असे कटआउट मोदी यांचे फोटो असलेले आपण बघण्यात येत आहेत। मुंबई अहमदाबाद घोडबंदरपासून ते डहाणूपर्यंत या महामार्गालगत असे प्रचंड पोस्टर जे आहेत हे करण्यात येत आहेत। त्यामध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा या तिन्ही पक्षांचे चिन्ह आहेत आणि आव्हानही जनतेला करण्यात येत आहेत। आता सध्या ठाणेमध्ये आणि पालघरमध्ये महाविकास आघाडीचा प्रचार सुरू आहे। त्यांनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे आणि महायुतीतर्फे जरी अद्यापही उमेदवार निश्चित झाला नसला तरी बॅनरबाजीद्वारे या जे प्रचारात आहेत हे आघाडी घेण्याचा प्रयत्न करत आहेत। आता हे नेमके पालघर आणि ठाण्याची जागा नेमकी शिवसेनेकडे जाते का भाजपकडे जाते हे आता पाहणं औत्सुक्याचं ठरणार। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, विरार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।